पांढरकवड्यासाठी ट्रामा केअरची हाक, सभागृहात आमदार राजूभाऊ तोडसाम यांचा थेट सवाल. घाटंजी आर्णीला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव, सरकार काय निर्णय घेणार? केळापूर आर्णी मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी राज्याच्या महाराष्ट्र विधानमंडळ सभागृहात पांढरकवडा शहरात तातडीने ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची जोरदार मागणी केली. अपघात प्रवण क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता तात्काळ सुविधा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. सभागृहात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की गंभीर अपघातांमध्ये गोल्डन अवर मध्ये उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव धोक्यात येतात. त्यामुळे पांढरकवडा येथे अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर सुरू करणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर घाटंजी व आर्णी येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासंदर्भातही त्यांनी प्रस्ताव मांडला. ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा मुख्यालयापर्यंत धाव घ्यावी लागते. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात अशी त्यांची मागणी आहे. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ. अध्यक्ष महोदय, राज्यात प्राथमिक संघातील पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय साधारणतः 2017 पासून मी सातत्याने मागणी करतो. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी ट्रामा केअर आहे. त्या ट्रामा केअर मध्ये संपूर्ण करोडो रुपयाच्या टेक्निशियन ट्रामा केअर आहे. त्या ट्रामा केअर मध्ये संपूर्ण करोडो रुपयाच्या टेक्निशियन त्या ठिकाणी मशिनरीज आहे, परंतु तज्ञ डॉक्टरांची कमतरता. अध्यक्ष महोदय, दोन्ही माझे शहर आणि मशिनरीज आहे, परंतु तज्ञ डॉक्टरांची कमतरता. अध्यक्ष महोदय, दोन्ही माझे शहर आर्णी आणि पांढरकवडा नॅशनल हायवेवर लागलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात अपघात त्या ठिकाणी होत असतात. आणि ते अपघात होत असताना त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सुविधा नसल्यामुळे त्या सुविधा निर्माण करण्यासाठी टेक्निकल डॉक्टर त्या ठिकाणी देण्याची माझी विनंती आहे या माध्यमातून. अध्यक्ष महोदय, आर्णी आणि घाटंजी हे दोन्ही तालुके मोठे आहे. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय.